घेतलेला आहे। बाउलमध्ये 1 वाटी जाडे पोहे घ्यायचे आहेत। 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा जाड बारीक कोणताही घेऊ शकता। आता याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता। 1 वाटी दही आणि थोडं थोडं करत त्यामध्ये पाणी घालायचं आहे। 1 चमचा साखर घालायची आणि मिक्स करायचं आहे। आता गरजेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे खोबरा किस टाकायचा। जर घरात ओलं खोबरं असेल तर ओल्या खोबऱ्याचे तुकडे घातले तरी चालेल। त्यामुळे आंबोळी खूपच चविष्ट, मऊसूद आणि खाण्यासाठी खूपच मस्त अशी लागते। आता त्यामध्ये पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून चटणी होईपर्यंत मुरू द्यायचं आहे। चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये जिरं, 2 जाडसर चिरलेले कांदे, 1 गाठी सोललेलं लसूण, 1 इंच आलं, मूठभर शेंगदाणे हलकेसे परतून घ्यायचे आहेत। हलकसं परतल्यानंतर त्यामध्ये 2-3 टमाटे चिरून घालायचे आहेत, तेही परतून घ्यायचे। थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळदी पावडर, लाल तिखट, थोडीशी साखर, साखरेऐवजी गूळही टाकू शकता आणि 2-4 दाणे सोपाचे टाकून मिक्स करायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटापर्यंत होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत पीठही मुरलेलं आहे। रवा आणि पोहे असल्यामुळे पाण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त लागणार आहे। तर थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्येही थोडंसं पाणी टाकून एकदम बारीकही फिरून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही, कारण रवा आणि पोहे असल्यामुळे पाणीही सोक करते। भांड्याला विसळूनही पाणी टाकलेलं आहे आणि एकदम बारीक फिरून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करायचं आणि त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यावरही छान असं मिक्स करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे। तोपर्यंत या ठिकाणी टमाटेही झालेले आहेत, म्हणजे छान असं तेल सुटलेलं आहे। गॅस बंद करायचा, मिक्स करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थंड झाल्यानंतर एकदम बारीकही फिरून घ्यायचं आहे। आता फिरवताना त्यामध्ये पाणी टाकायचं नाही। खूपच मस्त, झटपट आणि चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार होते। तुम्ही इडलीसोबत, डोशासोबत कशाही सोबत ही चटणी बनवू शकता। आता या बॅटरवर खायचा सोडा टाकला अर्धा चम्मच, त्यावर थोडंसं पाणी टाकलं आणि छान असं मिक्स केलेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे। थोडंसं घट्ट वाटलं तर अजून त्यामध्ये पाणी घाला। लोखंडाच्या ताव्यावर बनणार आहे, तर त्यासाठी लोखंडाच्या ताव्याला तेल लावून घेतलेलं आहे। तावा छान गरम झाल्यानंतर गॅस या ठिकाणी बारीक केला आणि पळी 1.5 पळी टाकून हलकंसं फिरून घेतलेलं आहे। टाकल्यानंतर आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, छान अशी त्याला जाळी उठते। आता जाळी छान उठल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे, म्हणजे खालून छान असं ते जास्त असं लालसर होणार नाही, छान असं भाजल्या जाईल। तर पाहू शकता, खूप मस्त अशी जाळी उठलेली आहे। त्यावर तेल, तूप काहीही टाकू शकता आणि नाही टाकलं तरी चालेल। आता वरची सरफेस सुकल्यानंतर खालून छान लालसर झाल्यानंतर अलगद असं काढून घ्यायचं। आता दुसरं करताना मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि पळी 1.5 पळी बॅटर टाकून हलकंसं फिरून घेतलेलं आहे। करायला खूपच सोपी अशी आंबोळी आहे आणि खाण्यासाठीही खूप मऊसूद चविष्ट अशी ही खोबरा आंबोळी लागते। सर्व सुकल्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेल नाही टाकलं तरी चालेल आणि खूप झटपट बनवून ही तयार होते। तर अशाच पद्धतीने सर्व आंबोळी मी बनवून घेतलेली आहे आणि थोडंसं पीठ घट्ट वाटत असेल तर थोडंसं त्यामध्ये पाणीही टाकू शकता। तर सर्व आंबोळीला अशाच पद्धतीने जाळी उठलेली आहे आणि सर्व तयारी झालेली आहे। सकाळ, दुपार, संध्याकाळ केव्हाही तुम्ही ही झटपट खोबरा आंबोळी त्यासोबत ही चटणी बनवू शकता। खाण्यासाठी तर खूपच मऊसूद, जाळीदार, चविष्ट अशी आंबोळी बनवून तयार झालेली आहे। आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर आवडली तरच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खूपच अप्रतिम अशी खोबरा